गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला इकडे आज आहे बघा शनिवार, आणि शनिवार म्हटलं तरी आमच्याकडे डबा असतो. रसिकाला सुट्टी असते, विनायकला सुट्टी असते, पण ह्यांना नसते, विरांसला सुट्टी असते. तर बघा आता मी सकाळ सकाळ काय बनवते. पोळ्या तर झालेल्या आहेत, पण आता नाश्ता, सासूबाईंना नाश्ता रोज काय द्यावा हा प्रश्न पडतो मला. त्याच्यामुळे म्हटलं मुगाचं वरण शिजवलं, वरण फळं करावीत म्हटलं. चकोल्या म्हणतात, आम्ही वरण फळं म्हणतो. तर म्हटलं ह्यांना पण सकाळी नाश्त्याला आज वेगळंच द्यावं. रोज पोहे, उपमा. त्याला सासूबाईने एवढं गरम गरम ते खायला. आमसूल घातलेलं आहे, त्याच्यामुळे गोड आंबट असं लागतं वरण. आमच्यात ना गोड आंबट वरण हे फार आवडतं सगळ्यांना. तर बघा चला आता सासूबाईंना देते चकोल्या, वरण फळं. तर हे चांगले शिजले ना डिशमध्ये, एका बाउलमध्ये काढून देते. चला आता इकडे झालेलं आहे सासूबाईंचा नाश्ता तयार. काकूनं खायला देते पहिला. चांगलं शिजवलंय. चमच्याने चांगलं मऊ करते आता. चला आता इकडं नाश्ता. झोपायला लागलीत लगेच. आंघोळ झाली की लगेच झोप चालू झाली आहे. सासूबाईंचा झाला आहे नाश्ता. त्यांना अगदी मी बारीक हाताने कुस्करून घातलं, कारण का काय होतं, थोडं वरण फळं केलेली आहेत, पण ते बारीक आपण जसं काला करतो तसं करून खायला घातलं. आणि इकडे बघा दोडक्याची भाजी बनवली. डब्यासाठी दोडक्याची भाजी टाकली कुकर कढईमध्ये. चला इकडे चहा उकळते, चहा बनवते मी. मावशी आलेले आहेत आणि ही भाजी झाकून ठेवते. काय झालं का, मी ना माझं सगळं काम आवरलं. आत्ता रसिकाचा फोन आला होता की विरांशला तुझ्याकडे सोडते. पुन्हा तिचा फोन आला की नको, विरांशला घेऊन मी स्कूलमध्ये जाते. आज स्कूलमध्ये ना, विरांशच्या स्कूलमध्ये आज मीटिंग आहे, पॅरेंट्स मीटिंग. तर त्याला घेऊन जाते म्हटली. म्हटलं ठीक आहे. आणि त्याला खायला करायचं होतं. तर म्हटलं अगं तुम्हाला पण काय करायचं आहे. तर बटाटे मी उकडायला ठेवले होते. किती बटाटे थोडे होते, 2-3 बटाटेच होते. म्हटलं आता सगळ्यांनाच, रसिकाला पण, विनायकला, रसिकाला, त्यांना पण करावं स्वयंपाक. काही तर बनवा, पण ती म्हणली आम्हाला पण आलू पराठे चालेल. बघा हे बघा, इकडे बटाटे उकडायला ठेवले होते. तर शेंगादाणे इकडे भाजलेले आहेत. मावशींचा उपास आहे, एकादशी आहे. एकादशीसाठी साबुदाणा भिजवून ठेवले आहे मावशींसाठी. तर आता मी काय करते, बटाटे आणायला जाते. त्यासाठी जाते की बटाटे आणू म्हणून. हे पहा, मी निघाले आता बटाटे आणायला दुकानात. कारण का रसिका, विनाश येणार आहे घरी आता. हे पहा किती बराबर चालली मी आणायला. कारण का ना 12:30पर्यंत रसिका, विरांश येणारे आहेत. आणि विरांशला ना आलू पराठे करणार आहे. मग तसंच दोघांना पण आलू पराठे करणार आहे. तर दोघांना हे बघा किती माझी धावपळ झाली. म्हणजे धावपळ केली मी का, तर रसिका तसं लेकरू माझं ते तसंच बसेल म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण मी करून देते आलू पराठे. रसिका म्हणली आम्हाला ते पण. हे बघा इकडे आता काय केलं माहिती का, मी कुकरला पुन्हा बटाटे लावलेले आहेत. आणि इकडे आधीचे बटाटे 3 उकडलेले बघा, दिसले का. आणि हे बघा इकडे दूध तापवते, का तर मावशींना उपवास आहे. तर मावशींसाठी आणलेले मी हे राजगिऱ्याचे लाडू आणलेत. तर मावशींना आता सध्या 2 देते खायला, आणि नंतर बनवते खिचडी. चला आता बटाटा उकडेपर्यंत
मी काय करते इकडे कणिक तिंबून घेते आलू पराठ्याची. थोडी धावपळ होती, पण माझ्या लेकराला खायला घालण्यात जो आनंद आहे तो कशात नाही बघा. आपल्या मुलांना खायला घालण्यातला आनंद वेगळाच असतो. त्याच्यामुळे धावपळ झाली तरी काय वाटत नाही मला. चला, असं इकडे बटाटे उकडतात आणि इकडे माशीला देते. चला मावशी, तोपर्यंत खावा खिचडी. सकाळी काय खाल्लं नाही तुम्ही? गरम आहे, गरम आहे. जाऊ दे, सकाळी काय खाल्लं. मला डायबेटीस आहे. हे पहा, आलू पराठ्याची तयारी कशी केली आहे. इकडे आलं लसूण आणि हिरवी मिरची बारीक केली मिक्सरमधनं, आणि इकडे बटाटे उकडून ठेवलेत. आणि हे पहा, इकडे पीठ कणिक तिंबून ठेवली, कणिक पराठ्याची कणिक. तर बघा, अशा प्रकारे सगळी तयारी केली. उकडते भाजी बनवते. आतमध्ये जे आपण सारण घालतो ती भाजी बटाट्याची, आलू पराठ्याची. हां, चला इकडे बटाट्याची भाजी बनवते. मी काय करत असते माहिती का, नेहमी म्हणजे कधी कधी बटाट्यामध्येच हे सगळं टाकत असते. मी अशी फोडणी करत नाही. आज म्हटलं चला आता फोडणी बनवावी. नाही तर काय करत असते, 2 पद्धतीने मी करत असते. ह्या बटाट्यामध्येच मी काय करते, कोथिंबीर, हिरवी मिरची हे जे केलेलं आहे ना ते टाकत असते. मिक्सरमधनं केलेलं हिरवी मिरची, आलं लसूण हे सगळं मी बटाट्यामध्येच टाकत असते. पण आज म्हटलं जाऊ दे, असं करूया, आपण भाजी बनवूनच घेऊया. इकडे आलू पराठ्याची भाजी बनवली आहे. सगळे रेडी करून ठेवलेले आहे. फक्त विरांश आला की मी आता बनवणार आहे पराठा. इकडे बघा सगळी तयारी. आता झाकून ठेवते की मी विरांश आले की बनवते. हे पहा, इकडे बनवते मी आलू पराठा बनवायला लागली आहे. अरे भाजी इकडची कशी आली. तर बघा, विरांश आता स्कूलमधून निघाले. आज विरांशच्या शाळेमध्ये पालकांची मीटिंग आहे म्हणून ते गेलेले आहेत विरांशला घेऊन. तर मी आता बनवते विरांशसाठी आलू पराठा. चला रेडी, वरती येईपर्यंत, घरी येईपर्यंत रेडी. तर चला, मी आता विरांशी वाट बघते आहे, कधी येईल माझा पिल्लू. मला एक दिवस विरांश नसलं तर करमत नाही. विरांश सवय लागलेली आहे. चला, इकडे रेडी झालेला आहे आलू पराठा. इकडे विरांश झालेला आहे आलू पराठा खाऊन. आता रसिकाला बसवलं आहे खायला. रसिकाला म्हटलं तू खाऊन घे. रसिका, विरांश आणि हे नाही गेले आत्ता घरी. आणि आता मी काय करते माहिती का, आज आहे एकादशी. तर मावशीसाठी खिचडी बनवते. हे बघा, खिचडी बनवते मी आता. बटाटे उकडून घेतले होते मगाशी, तर बटाटे घालते. हे पहा, इकडे बनवली मी खिचडी. आज एकादशी असल्यामुळे बघा बटाटे घातलेले आहेत. मावशींना देते आता खिचडी. काय झालं, मावशींना लक्षात नव्हतं एकादशी आज, आणि त्यांनी सगळा स्वयंपाक केला घरी. आणि निघायच्या वेळेस लक्षात आलं, मग साबुदाणा कधी भिजणार म्हणून मग ते इथं आल्यानंतर मी साबुदाणा घरी भिजवला. त्यांना म्हटलं मी करून देते. त्यासाठी मी मावशींसाठी केलेली आहे खिचडी. हे बघा, आत्ता माझं सगळं आवरलेलं आहे. माझं जेवण पण झालेलं आहे. तुम्ही म्हणताल मित्रमैत्रिणी, तुम्ही म्हणताल रोजचंच तुमचं
भटारखानाच दाखवते, स्वयंपाकाचंच करत असता तुम्ही व्हिडिओ. तसं नाही, माझं डेली रुटीन जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.